नमस्कार मित्रांनो. जसं प्रॉमिस केलेलं त्या हिशोबाने मी पुन्हा आलो आहे. आज थोडं लेट झालं कारण या भौतिक जगाचे आपण एक अविभाज्य घटक आहोत. तर आपल्याला कधी कधी काही वेळ लागतो, तर त्याच्यासाठी माफ करा. मी 24व्या पानापासून सुरुवात करतो आहे. पाठ 13. चित्त स्वास्थ्यास अंतरलो पाही, हेची कमाई म्या केली. ऐसा वाद घालिता घालिता कोणीही ना तिळभर थकता. एषा दोन घटका लोटता वाद आटपता घेतला. पुढे मंडळी समवेत आम्ही जातो जो मशिदीत. बाबा काका साहेबान प्रत परिसा पुसत काय ते. काय चालले होते वाड्यात, वाद कशाचा होता भांडत. काय म्हणाले हे हेमाडपंत, मजकडे पाहत बोलले. वाड्यापासूनी मशिदीपर्यंत मध्यंतरी अंतर बहुत. बाबांसी कळले कैसे हे वृत्त, आश्चर्यचकित मी मनी. असो ऐसा मी वाग्बाण हत, जाहलो निशब्द लज्जावानत. पहिल्याच भेटीसी किम हे अनुचित घडले अविहित मज करवी. हे हेमाडपंत नामकरण, प्रातकालीचा वाद या कारण. तेणेची बाबांसी हेमाड स्मरण, मनी मी खूण बांधिली. देवगिरीचे राजे यादव, हेची ते दौलताबादीचे जाधव. 13वे शतकी राज्य वैभव, वाढविले गौरव महाराष्ट्राचे. प्रौढ प्रताप चक्रवर्ती, महादेव नामा भूपती. पुतण्या तयाचा पुण्यकीर्ती, विक्रमे प्रख्याती पावला. तोही यदुवंश चुडामणी, रामराजा राजा ग्रणी. मंत्री या उभयांताचा बहुगणी. सर्वलक्षणी हेमाद्री, तो धर्मशास्त्र ग्रंथकार. वृद्धांत परम उद्धार. आचार व्यवस्था संगतवार, आरंभी रचनार हेमाद्री. व्रतदान तीर्थ मोक्ष खाणी, नामे चतुर्वर्ग चिंतामणी. ग्रंथ रचिला हेमाद्रिणी, विख्यात करणी दयांची. गिवार्ण भाषेत हेमादीप्रंत, तोची प्राकृती हेमाडपंत. मुत्सही राजकारण निष्णात, होता विख्यात ते काळी. परितो वत्स मी भारद्वज गोत्री, तो पंचमी 3 प्रवरी. तो यजुर मी ऋग्वेदाधिकारी. तो धर्मशास्त्री मी मूढ. तो माध्यंदीन मी शाकल. तो धर्मज्ञ मी बाष्कल. तो पंडित मी मूर्ख अकुशल. कान मज पोकळ ही पदवी. तो राजकारण धुरंधर मुत्सदी. मी अल्पमती मंदबुद्धी. त्याची राज्य प्रशस्ती प्रसिद्धी, ओवी साधी मजन करवे. तो ग्रंथकार कलाभिज्ञ, मी तो ऐसा ठोंबाज्ञ. तो धर्मशास्त्र विशारद सुज्ञ, मी अल्पप्रज्ञ हा ऐसा. तयाचा लेखन कल्पतरू, नाना चित्र काव्यांचा आकरू. मी हे ऐसे बाबांचे लेकरू, येईना करू ओवीही. गोरा चोखा सावतामाळी, निवृत्ती ज्ञानोबा नामादी सगळी. भागवत धर्म प्रवर्तक मंडळी, उदयासी आली ये काळी. पंडित बोपदेव विद्ममणी, चमके जयाचे संभागणी. तेथेची हेमाडपंत राजकारणी, ख्याती गुणीगणी जयाची. तेथुनी पुढे उत्तरेहुनी, उतरल्या या देशी फौजा. यावनी जिकडे तिकडे मुसलमानी. अंमल दक्षिणी मावळला. उगाच ना या पदवीचे दान. चतुराईचा हा सन्मान, वादीवरी हा वाग्बाण. अभिमान खंडन व्हावया, होनी अर्ध्या हळदकुंडे पिवळे. उगीच योग्य ते विण जो बरडे. तया माझी ये उघडिले डोळे, घालुनी वेळेवर अंजन. असा ऐसे हे पूर्वोक्त लक्षण. साई मुखोदित विलक्षण, प्रसंगोचित सार्थ नामकरण. ते म्या भूषण मानिले, किम यातुनी मज लाधो शिक्षण. वादावादी हे कुलक्षण, स्पर्शो न मज एकही क्षण.
परम अकल्याणकारी ते. गळूनी जावा वादाभिमान, एत दर्थ हे अभिधान. जेणे आमरण रहावे भान, नित्य निरभिमान असावे. राम दशरथी देव अवतारी, पूर्ण ज्ञानी विश्वासी तारी. अखिल ऋषिगण मानस विहारी, चरणधरी वसिष्ठाचे. कृष्ण परब्रह्माचे रूपडे, तयासही गुरु करणे पडे. सांदीपनीच्या गृही लाकडे, सोसूनी साकडे वाहिली. तेथे माझी काय मात, वादावादी करावी किमर्थ. गुरुविन ज्ञान वा परमार्थ, नाही हा शास्त्रार्थ दृढ केला. वादावादी नाही बरी, नको कुणाची बरोबरी. नसता श्रद्धा आणि सबुरी, परमार्थ तिळभरी साधेना. हेही पुढे आले अनुभवा, ये रीती या नाम गौरवा. प्रेम पुरसर निज सद्भावा, शुद्ध स्वभावा आदरिले. आता असो हे कथानक, स्वपक्ष परपक्ष विच्छेदक. वाद प्रवाद निर्वर्तक, सर्वासही बोधक समसाम्य. असो ऐसे ग्रंथ प्रयोजन, अधिकारी अनुबंधन दर्शन. ग्रंथकाराचे नामकरण, कथन श्रवण करविले. पुरे आता हा अध्याय विस्तार, हेमाड साई चरणी सादर. पुढे यथानुक्रम कथा सविस्तर, श्रवण तत्पर व्हावे जी. साईंची आपुली सुख संपत्ती, साईच आपुली सुख संवित्ती. साईच आपुली परमनिवृत्ती, अंतिम गती श्री साई. साई कृपेची या कारणे, साई चरित्र श्रवण करणे. तेणेची दुस्तर भवभय तरणे, कलिमल हरणे निर्मूल. स्वस्ती श्री संत सज्जन प्रेरिते, भक्त हेमांड पंत विरचिते. श्री साई समर्थ सचरिते, कथा प्रयोजन नामकरण. नाम द्वितीयोध्याय संपूर्ण. श्री सद्गुरु साईनाथ पर्णमस्तु. शुभम भवतु. श्री साई सच्चरित्र. आपण आज अध्याय दुसरा पूर्ण केले. मी आता अध्याय तिसऱ्याची सुरुवात करतो आहे. अथ श्री साई सचरित्र अध्याय तिसरा. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वती नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्री कुलदेवताय नमः. श्री कुलदेवताय नमः. श्री सीतारामचंद्राभ्याम नमः. श्री सद्गुरु साईनाथाय नमः. आता पूर्वकथेची संगती. साई पूर्ण आश्वासन देती, म्हणती आपुली संपूर्ण अनुमती. चित्रस्थिती वर्णावया, तुम्ही आपुले कार्य करा. मनी यक्ती चित्तही न कचरा. विश्वासपूर्ण मदचनी धरा. निर्धार करा मनाचा. केलिया मल्लिलेचे लेखन, होईल